विरोधी पक्षांनी यावेळी लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत जो गाफीलपणा होता त्यांच्यात, जो स्पष्ट दिसत होता, तो सोडून गेल्याचं दिसतंय. जिवंत आहेत, त्यांना मृत दाखवलं जातं, त्यांची नावं वगळली जातात आणि जे प्रत्यक्षात नाही आहेत ते अस्तित्वात आणले जातात. केवळ शहा नावाच्या एका व्यक्तीनं सीमंतनी धुरू जिवंत असताना त्या मेल्यात असं जाहीर करत त्यांचं नाव वगळलेलं, म्हणजे हा चमत्कार होता, घातक चमत्कार होता. एक सीमंतनी धुरू या जागरूक नागरिक, त्यांच्याकडे पुरावे होते, त्यांनी धावपळ केली आणि आपला हक्क पुन्हा मिळवला. मात्र असे लाखो असतील ज्यांना कागदावर मृत दाखवलं असेल, त्यांच्या बाबतीत काय? विरोधकांना त्यांच्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. नितीन गडकरींनी तर त्यांचे समर्थक मतदार या लोकसभेला वगळल्याचा आरोप केलेला, ऑन कॅमेरा आरोप केलेला. त्यामुळे नितीन गडकरींना तर आपण भाजपा विरोधी ठरवू शकत नाही. म्हणजे तुम्हाला तुळशीदास भोईटेनं कुणाला केलं कळणार नाही, निखिलनं कुणाला केलं करणार नाही. मात्र ते ज्या सोसायटीत राहतात, चाळीत राहतात, वस्तीत राहतात, पेठेत राहतात, त्या पेठेचा कल त्या यादीमुळे 100% उघड होतो. तिथं एक सामूहिक गोपनीयतेचा भंग होतो. लक्षात ठेवा, भाजपाकडे BLAच्या जोडीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक मोठी यंत्रणा असते, सहानुभूतीदार असतात. ते प्रत्येक क्षेत्रात आहेत, शैक्षणिक, आर्थिक, बँकिंग, वकिली, निवडणूक आयोग. जबाबदारीने बोलतो का निवडणूक आयोग शेवटी सरकारी सेवेतून येतो, सरकारी सेवेत संघाचे स्वयंसेवक आहेत. तुमच्याकडे काय? हा विचार विरोधकांनी आतापासून केला पाहिजे. महाराष्ट्रातल्या जेनझीला स्वतःचं, राज्याचं आणि देशाचं भविष्य कसं दिसतं? पुणे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र अंडर कन्स्ट्रक्शन आहे का? AI पासून आपलं करिअर वाचवण्यासाठी काय करायचं? जात जनगणनेचा तिढा कसा सुटणार? या आणि अशा असंख्य विषयांवर थेट भाष्य करणारा एकमेव फ्युचरिस्टिक दिवाळी अंक, द इनसाइट. अंक घरपोच मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, मी निखिल. द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जेव्हापासून निवडणूक आयोगावर मतदार याद्यांच्या संदर्भानं गंभीर आरोप केलेत, तेव्हापासून जे विविध राज्य, त्या राज्य संघटना सुद्धा निवडणूक आयोगावर मतदार याद्यांच्या संदर्भानं टीका करतायत. अशाच पद्धतीची टीका महाराष्ट्रात देखील सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष सर्वजण एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी निवडणूक आयोगाकडे एक निवेदन दिलेलं आहे. त्याच्यासाठी एक प्रेस कॉन्फरन्स देखील घेतलेली आहे की मतदार याद्यांमध्ये शुद्धी करावी आणि त्या शुद्धीनंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, अशी प्रमुख मागणी या पत्रकार परिषदेच्या दरम्यान करण्यात आलेली आहे. तर ही नक्की कोणती मागणी आहे? निवडणूक आयोगाकडे नक्की कुठल्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडनं? त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत, या संदर्भात देखील आपल्याला चर्चा करायची आहे. असे खूप सारे राजकीय विषय आहेत, मुंबईच्या निगडीत आहेत, निवडणूक आयोगाशी निगडीत आहेत आणि या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत तुळशीदास भोईटे सर. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. तुळशीदास भोईटे सर हे स्वतः मुक्तपीठचे संपादक आहेत. विविध न्यूज पेपर्स आणि न्यूज चॅनल्समध्ये त्यांनी संपादक म्हणून देखील काम पाहिलेलं आहे. त्यामुळं हा संपूर्ण विषय त्यांच्याकडनं समजून घेणं खूप महत्वाचं असणार आहे. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे द पॉलिटिक्समध्ये. सर, पहिला प्रश्न हाच होता की कालची जी प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे त्याकडे तुम्ही कसं बघता? नक्की त्यामधनं कोणता एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करतात? स्पष्ट दिसतंय की विरोधी पक्षांनी यावेळी लोकसभेनंतर विधानसभेपर्यंत जो गाफीलपणा होता त्यांच्यात, जो स्पष्ट दिसत होता, तो सोडून गेल्याचं दिसतंय. त्या चुकांपासून धडा शिकत कुठंतरी आतापासूनच, म्हणजे निवडणुका घोषित होण्याच्या आधीपासूनच त्यांनी तक्रारीचा सूर लावलेला आहे. आणि त्या तक्रारीचा सूर, याचा अर्थ काही मी नकारात्मक सांगत नाही, हे आवश्यक आहे. लोकशाहीत निवडणुका या सदोष नसाव्यात. त्यांनी जो शब्द वापरलाय शुद्ध, एक प्रकारे तो शब्द सध्याच्या काळात खूप महत्वाचा आहे. मी तर म्हणेल की राजकीय दृष्ट्या विचार करता आपल्या मतदार याद्या या प्रदूषण मुक्त असाव्यात. जे काही त्यात सदोषपण आहे तो टाळता आला पाहिजे. जिवंत आहेत, त्यांना मृत दाखवलं जातं, त्यांची नावं वगळली जातात आणि जे प्रत्यक्षात नाही आहेत ते अस्तित्वात आणले जातात. गेले काही दिवस मी एक शब्द वापरतोय, बोट वोटर्स. जसं बोट युजर्स असतात सोशल मीडियावर, जे प्रत्यक्षात त्यांना मानवी अस्तित्व नसतं, मात्र त्यांचे अकाउंट असतात, बोट अकाउंटचा जो उल्लेख करतो, त्या बोट युजर्स प्रमाणेच काही बोट वोटर्स तयार झाले आहेत का? ही खूप गंभीर शंका आहे. विरोधी पक्ष यावेळी आक्रमकतेनं आणि अभ्यासूपणा सुद्धा दाखवत निवडणूक आयोगाकडे दाद मागताना दिसतात. त्या जनतेच्या न्यायालयात सुद्धा ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बोलताना दिसत आहेत. त्यामुळे एक वेगळं राजकारण आता आपल्या समोर येताना दिसतंय. आणि अर्थातच कशा पद्धतीनं हा लढा विरोधी पक्ष पुढे नेतात
की बिहार सारखी चूक करतात. मी थोडं जास्त बोलतोय असं लोकांना वाटेल, मात्र बिहारमध्ये आरोप झालेत. सर जे स्पेशल इंटेन्सिव्ह त्यांचा रिव्ह्यू होता, रिव्हिजन होतं, त्या संदर्भात पुरावे सादर केले गेले. ज्यांना मृत दाखवलेलं त्यांना जिवंत असल्याचं न्यायालयात हजर करण्यात आलं. राहुल गांधींसोबत ते चहा पिताना दिसले आपल्याला. कागदावर मतदार यादीत जे मेलेले होते ते जिवंतपणे चहा पिताना दिसले. राहुल गांधींनी तेजस्वी यादवांच्या सोबत मताधिकार यात्रा काढली. मात्र या सर्वाच्या पुढे जात प्रत्यक्षात बिहारमधील विरोधकांच्या, मी सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षा नाही बाळगणार कारण ते कशाला त्यांच्या चुका दाखवतील, मात्र विरोधकांनी त्यातही काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने त्यांच्या बूथ लेवल एजंट BLAच्या माध्यमातून आक्षेप नोंदवले पाहिजे होते. मात्र निवडणूक आयोगाने जो दावा केलाय, जे जाहीर केलेला आहे त्यानुसार विरोधकांनी मैदानातली लढाई लढली, मात्र जिथं आक्षेप नोंदवायचे होते तिथे भोपळाही फोडला नाही. हे चुकीचं आहे. त्यामुळे मी म्हटलं की किमान महाराष्ट्रात पुढचं पाऊल उचललं जाईल का, हा महत्वाचा प्रश्न आहे. सर, तुम्ही आता बिहारमध्ये जे SIR सर्वेक्षण झालं त्याचा उल्लेख केला. त्याच्यामध्ये सुद्धा सुरुवातीला असं वाटत होतं की खूप साऱ्या मतदारांची नावं कापल्या जातील. जवळपास पहिली जेव्हा ड्राफ्ट यादी आली होती त्यामध्ये 65 लाख मतदारांची नावं कापण्यात आली आहेत असं सांगितलं जात होतं. पण जेव्हा ते अंतिम यादी आता जाहीर झालेली आहे 30 सप्टेंबरला, त्यामध्ये असं दिसतंय की साधारण फक्त 2-3 लाखच मतदारांची नावं कापण्यात आलेली आहेत. मग अशा वेळी निवडणूक आयोगाकडं अशा प्रकारची आधीच मागणी करून एक प्रकारचा दबाव वाढवला जातोय का निवडणूक आयोगावर, की कुठल्याही प्रकारच्या मतदारांची नावं कापल्या जाऊ नयेत यासाठी आधीपासूनच प्रयत्न किंवा तयारी विरोधी पक्षांनी महाराष्ट्रामध्ये सुरू केल्याचं दिसतंय का? आपण बिहारचं आजचं सांगितलं निखिल, हे लक्षात घ्या. बिहारचं वास्तव हे होतं की जेव्हा जाहीर झालं तेव्हा त्यात लाखोंनी, 50 लाखाच्या वर ती संख्या होती. तो जर आपण विचार केला तर सर्वोच्च म्हणजे ते उघड करणं, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात लढणं आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश सूर्यकांता यांच्या खंडपीठानं त्याची गंभीर दखल घेणं, नाहीतर हे पुरावे नको ते पुरावे नको असं खूप काही होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयानं ते सर्व दूर केलं, हे आपल्याला नाकारता येणार नाही. त्यामुळे निवडणूक आयोग जे करत होता, ज्याबद्दल बूथ लेवल ऑफिसर्सना म्हणजे BLOना, जे निवडणूक आयोगाचे असतात, सरकारी कर्मचारी असतात, त्यांना खास वाढीव मानधन देऊन त्यांचा गौरव करत होता, त्याच निवडणूक आयोगाला नंतर काही लाखांवर यावं लागलं. हे विरोधकांच्या लढ्याचं यश होतं, हे नाकारता येणार नाही. त्यात योगेंद्र यादवांचा वाटा हा खूप मोठा. विरोधी पक्षांचा 50% असेल तर त्यांचा 50% आणि त्या 50%मध्ये अजित अंजुम यांच्यासारख्या पत्रकारांचा सुद्धा, जे ग्राउंड लेवलला जाऊन त्यांनी काम केलं, हे आपल्याला नाकारता येणार नाही. महाराष्ट्रात सुद्धा विरोधकांकडून हेच अपेक्षित आहे. म्हणजे मी एक केस स्टडी माझ्या 2024 भाजपा जिंकली कशी या पुस्तकात सुद्धा दिलेला आहे. सीमंतनी धुरू यांचा, त्या मराठी मतदार महिलेंचा, प्रसिद्ध डॉक्युमेंटरी मेकर आहेत त्या, प्रसिद्ध सिनेमाग्राफर आहेत त्या, मात्र त्यांचं नाव केवल शहा नावाच्या एका व्यक्तीनं सीमंतनी धुरू जिवंत असताना त्या मेल्यात असं जाहीर करत त्यांचं नाव वगळलेलं. म्हणजे हा चमत्कार होता, घातक चमत्कार होता. एक सीमंतनी धुरू या जागरूक नागरिक, त्यांच्याकडे पुरावे होते, त्यांनी धावपळ केली आणि आपला हक्क पुन्हा मिळवला. मात्र असे लाखो असतील ज्यांना कागदावर मृत दाखवलं असेल, त्यांच्या बाबतीत काय? विरोधकांना त्यांच्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि UP मध्ये पूर्वी एक प्रॉपर्टीवरून वाद व्हायचे, मालमत्तेवरून, आणि मग एखादा दबंग नातेवाईक एखाद्या कमजोर नातेवाईकाला मेल्याचं सरकार दरबारी जाहीर करायचा आणि त्याचा हिस्सा हडपायचा. मग त्या मेलेल्या, कागदावर मेलेल्या नातेवाईकांनी पुढे मै जिंदा हूं असं अभियान चालवलं, गळ्यात पाट्या लटकवून ते फिरले. महाराष्ट्रात सुद्धा विरोधकांना अशा मतदारांना शोधून, जे कागदावर मृत आहेत आणि प्रत्यक्षात जिवंत आहेत, त्यांना शोधून हजारेक मतदारांना जर त्यांनी गळ्यात पाट्या लावून मी जिवंत आहे अशा पाट्या लावून उभं केलं तर व्हिज्युअली खूप मोठी ती बातमी होईल, ग्लोबल बातमी होईल आणि कुठंतरी त्याचा परिणाम होऊ शकेल असं वाटतं. सर, आपण पाहतोय की लोकसभा निवडणुकीनंतर आणि विशेषतः हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकारांबद्दल, म्हणजे मतदार याद्यांमधील गैरप्रकाराबद्दल बोलतायत, आवाज उठवतायत. त्या संदर्भात त्यांनी प्रेस कॉन्फरन्सेस सुद्धा घेतलेल्या आहेत. मग त्यांची जी मांडणी आहे तीच मांडणी आता महाविकास आघाडीमधील इतर पक्ष देखील फॉलो करतायत का? कारण पूर्वी फक्त काँग्रेस हा प्रश्न उठवत होता. शरद पवारांनी तर निवडणूक जेव्हा झाली होती, महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक, त्यानंतर त्यामध्ये जे गैरप्रकार झाले होते त्याबद्दल असे कुठलेही स्पष्ट वक्तव्य करण्यास त्यांनी असा नकार दिला होता.
पण आता असं दिसतंय की जयंत पाटील स्वतः त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये होते. त्यासोबतच इतर घटक पक्ष देखील आता छोटे मोठे सर्व महाविकास आघाडीच्या बॅनर खाली पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या विरोधात एकत्र आल्याचं दिसतंय. यावरून नक्की काय वाटतं? मला असं वाटतं की एकतर शरद पवारांच्या बाबतीत त्यांनी फक्त ईव्हीएम बद्दल आरोप करण्यास नकार दिलेला, कारण पुरावे नाहीयेत. अगदी माझ्या पुस्तकातही मी ईव्हीएम बद्दल दिलंय, मात्र थेट पुरावे, स्पष्ट पुरावे नसल्यामुळे त्यावर जास्त भाष्य मीही टाळलेलं आहे. एक लक्षात घ्या तुम्ही की विरोधक ज्या पद्धतीनं आक्रमकतेने एकवटले, यावेळी त्यांच्या जोडीला तुम्ही आता उल्लेख केला तसं राहुल गांधी यांच्या शैलीतली एक अभ्यास सुद्धा दिसतोय. त्या पद्धतीने ते मांडणी करताना दिसत आहेत. मात्र सर्वच ओरली चाललंय, तोंडी चाललंय. तसं नाही चालणार. आता तुम्हाला प्रेझेंटेशन द्यावं लागेल. तुम्ही राहुल गांधींचा उल्लेख केला तर त्या पद्धतीचा पुरावे, हा सूर्य हा जयद्रथ. राज ठाकरे यांनी एक म्हणजे कोणी कुणाला काढलं असं थोडस खरं तर खटकतील शब्द, मात्र ते शब्द वापरत त्या ज्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं, जो ढिसाळपणा दाखवून दिला, तो प्रत्यक्षात त्यांना स्क्रीनवर दाखवावा लागेल. तो प्रत्यक्षात मनसेच्या कार्यकर्त्यांनी, शिवसेना या सर्व पक्षांमध्ये तो पक्ष ज्यांच्याकडे गटप्रमुख नेटवर्क आहे, जे 1000 मतदारांमध्ये एक गटप्रमुख असतो, त्याचा फायदा त्यांना विधानसभेला कमी 20 जागा या नंबर 1च्या मिळवताना झाल्याचं दिसलं आपल्याला. त्या पक्षानं जास्त पुढाकार घेतला पाहिजे. काँग्रेस राष्ट्रवादीने आपलं नेटवर्क ग्रामीण भागातलं वापरलं पाहिजे. आणि जे मृत आहेत मतदार, असं निवडणूक आयोग सांगताना नाव वगळतं, ते जिवंत कसे आहेत. तसंच वाड्या वस्त्या, चाळी, सोसायटी सगळीकडे जात, पेठांमध्ये जात, जर नसलेले मतदार तिथे मतदार असतील, ज्यांचा मी बोट वोटर्स असा उल्लेख केला, ते बोट वोटर्स तिथं नाही राहत, हे उघड करावं लागेल, प्रत्यक्षात दाखवावं लागेल. नाहीतर केवळ तोंडी बोललो आणि पुढे काही नाही असं आता चालणार नाही. त्यांना व्हिज्युअली खेळ तर खेळावे लागतील आणि लोकांना केस स्टडी सह लोकांसमोर मांडावं लागेल. त्याचा फायदा भविष्यात त्यांना न्यायालयीन लढाईत सुद्धा होऊ शकेल. आणखी एक मुद्दा आहे, तो 18 वर्षाच्या मतदारांचा. जे नवतरुण आता नव्यानं मतदार होणार आहेत, त्यांच्यासाठी राज ठाकरे म्हणाले तसं नसावं असं मला वाटतं. पण जर तसं असेल तर राज ठाकरे उगाच बोलणार नाहीत की जुलै नंतर कुणालाच आता नव्यानं मतदार, असं कसं चालेल. ज्यांचे वाढदिवस जुलै नंतर असतील 18वे, त्यांनी काय करायचं. त्यांचा मतदार म्हणून तुम्ही अधिकार कसा काय डावलू शकता. त्या मतदारांसाठी सुद्धा एक वेगळा विचार हा झालाच पाहिजे. आणि केवळ विरोधक नाही तर भारतीय जनता पार्टी, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना, या तिन्ही पक्षांनी सुद्धा हे गंभीरतेने घेतलं पाहिजे. कारण आज तुम्ही सत्तेत आहात, उद्या तुम्ही विरोधात असू शकता. त्यावेळी या सडवलेल्या सदोष पद्धतीचा फटका तुम्हाला सुद्धा बसू शकतो. लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकानंच या सर्व विषयांना गंभीरतेने घेण्याची वेळ आलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर तुम्ही राज ठाकरेंच्या त्या वक्तव्याचा उल्लेख केला, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जुलै महिन्यानंतरच्या ज्यांचा वाढदिवस येईल त्यांना या मतदार यादीमध्ये, 18 वर्षाच्या वरील मतदार यादीमध्ये समावेश नसणार आहे. पण मला वाटतं निवडणूक आयोगाचा नियम असा आहे की जोपर्यंत अर्ज दाखल करण्याचा, म्हणजे जी कुठली निवडणूक असेल त्या निवडणुकीमध्ये अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस जोपर्यंत असतो, तोपर्यंत तुम्ही मतदार यादीमध्ये तुमचं नाव ऍड करू शकता. याबद्दल नक्की काय सांगाल? हा नेमके नियम काय सांगतात की कधीपर्यंत तुम्ही मतदार यादीमध्ये नाव काढू शकता, टाकू शकता? आणि यासोबतच अजून एक प्रश्न विचारायचा होता की हे इतकं सोपं आहे का की कोणी तुमचं नाव असं काढून टाकण्यासाठी अर्ज करू शकतं आणि तुमचं नाव काढून टाकलं जाऊ शकतं निवडणूक आयोगाकडे शिफारस करून? कारण निवडणूक आयोगाने सुद्धा याबद्दल क्लॅरिफिकेशन दिलं होतं मला वाटतं. यातला 2 मुद्दे मी सांगतो. एक, राज ठाकरेंची मी त्यामुळे बोललो की राज ठाकरे बोलले तसं नसावं असा उल्लेख मी करण्याचं कारण तसंच आहे. पण राज ठाकरे सुद्धा निराधार बोललेले नाहीये. निवडणूक आयोगानं जे कार्यक्रम जाहीर केलेला आहे त्यात तसा त्यांनी जुलैच्या मतदार याद्या हा जो उल्लेख केलाय ना, तिथं संभ्रम निर्माण झालेला आहे. आणि निवडणूक आयोगानं काही राजकारणी जसं संभ्रमाचं राजकारण करतात तसं न करता सुस्पष्टपणे जाहीर केलं पाहिजे की जो नियम आहे त्यानुसार जोपर्यंत नोटिफिकेशन निघत नाही, तेही टप्प्याटप्प्याचं, तोपर्यंत त्या त्या मतदारसंघांमधील नवमतदार किंवा ज्यांची नावं मतदार म्हणजे नवमतदारच झाले, ते जे नसतीलच ज्यांनी कधी नोंदवलं किंवा ज्यांच्या 18 वर्ष झालं, ते नाव नोंदवू शकतात नियमानुसार. मात्र हे पहिल्यांदाच असं मलाही वाचायला मिळालं. त्यामुळे एक संभ्रम आहे. राज ठाकरेंनी तो संभ्रम लोकांच्या मनातील मांडलेला आहे. तो जर चुकीचा असेल, 2 दिवस झाले, निवडणूक आयोग का कुणास ठाऊक त्या विषयावर मौन साधू नये, तसं त्यांनी करू नये. हा झाला पहिला मुद्दा. नव्या मतदारांना दिलासा देणारा मिळाला पाहिजे त्यांना, तो त्यांचा हक्क आहे, तो डावलता जाता कामा नये.
दुसरा मुद्दा असा आहे त्यातला, जो तुम्ही प्रश्न विचारलात, कुणीही येतं, कुणाचंही नाव वगळतं, असं कसं शक्य आहे? योग्य मुद्दा आहे तुमचा. आपल्या देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, त्यांनी सुद्धा तसं म्हटलं, मोठ्याने दावा केला. हे मला पटणार नाही आहे. अनेक मतदार माझ्या संपर्कातील असे आहेत की ज्यांना मी पुस्तकासाठी भेटलो आणि त्यांची नावं वगळली गेली, मात्र तसा अर्ज त्यांनी केलेला नव्हता. त्यातलं सीमंतरी धुरू यांचं उदाहरण मी वारंवार यासाठी देतो की त्यांनी उघडत्या झालेल्या आहेत. इतर मतदारांनी अनेकांनी त्यावर आपलं ओळख उघड करणं टाळलेलं असल्यामुळे मी त्यांची नावं नाही घेणार. मात्र कारण ते नीतिमत्तेला धरून होणार नाही. एक व्यावसायिक नीतिमत्ता आपण पाळतो, त्यानुसार ते योग्य नसणार. मात्र सीमंतनी धुरू यांच्या बाबतीत जे झालं, मगाशी मी उल्लेख केला, केवळ शाह नावाचा कोण व्यक्ती आहे, तो अस्तित्वात आहे की नाही, तो मलबारील निवडणूक जे कार्यालय असतं तिकडे जातो किंवा ऑनलाईन अर्ज भरतो, सीमंतनी धुरू यांचं निधन झाल्याचा दावा करतो आणि त्यांचं नाव वगळलं जातं. अवघ्या एक आठवड्यात ही प्रोसेस होते. हे धक्कादायक आहे. आणि माझ्यासाठी हा मुद्दा का महत्वाचा आहे निखिल, त्याचं कारण असं की निवडणूक आयोगाची फसवणूक झाली आहे ना. मग निवडणूक आयोगानं अद्यापी या केवळ शाह विरोधात फसवणुकीचा गुन्हा का दाखल केला नाही? वर्ष होत आला, आता वर्ष होऊन गेला आता, तरी तसं केलेलं नाही. याचा अर्थ विरोधकांना निवडणूक आयोग त्यांचा आणि अशा अपप्रवृत्तींचं हँड इन ग्लोव्ह कुठंतरी संगनमत आहे असा आरोप करण्याची संधी देऊ पाहते का? हा गंभीर मुद्दा, निवडणूक आयोगाच्या हिताचा मुद्दा मी त्यांच्या लक्षात आणून देतो. आणि लोकशाहीसाठी, निवडणूक आयोगाच्या स्वायत्त यंत्रणेसाठी स्वतःवरचा विश्वास ढळू नये यासाठी त्या केवळ शाह नावाच्या तथाकथित ज्याने अर्जदार होता त्याच्या विरोधात फौजदारी कारवाई, फसवणुकीचा गुन्हा नोंदवला जाऊन त्याला गजाआड करणं हे आवश्यक वाटतं. ते घडलेलं आहे. त्यामुळे असं वाटतं की निवडणूक आयोग जरी दावा करत असला तरी तो दावा पटणारा नाही. कुणीही जातं, कुणाचंही नाव काढतं, कुणाचं नाव वाढवतं, हे आपण सातत्यानं अनुभवत आहोत. सीमंतनी धुरू या त्याच्या सर्वात मोठ्या केस स्टडी आहेत महाराष्ट्रातला. कारण त्या प्रसिद्ध डॉक्युमेंटरी मेकर आहेत, प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आहेत. त्यामुळे त्यांच्या बाबतीत जर घडतं तर इतर अनेक असे असतील की ज्यांना कागदपत्रही नसतात, त्यांची किती मोठी पुढेही ते काही करू शकत नसतील. सर, तुम्ही अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केलेत. त्यामध्ये निवडणूक आयोगाच्या चुकांसंदर्भात देखील प्रश्न उपस्थित केलेत. तसाच प्रश्न कालच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा जयंत पाटील यांनी उभा केलेला आहे की निवडणूक आयोगाचं जे सर्व्हर आहे ते कोणीतरी दुसरंच चालवतंय किंवा दुसरंच कोणीतरी निवडणूक आयोगाचं सर्व्हर हँडल करत आहे, असा गंभीर आरोप जयंत पाटलांनी केलाय. या संदर्भात तुम्ही काय सांगाल? नक्की निवडणूक आयोगाची ही प्रक्रिया कशी असते, त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन मतदारांचं कसं होतं, याबद्दल काय माहिती आहे? आणि सिलेक्टिव्हली कोणाचं तरी नाव काढणं हे किती कसं शक्य दिसतंय? म्हणजे 5 नंबर, 10 नंबर, 15 नंबर असं अल्टरनेट कसंही काढता येऊ शकतं सिस्टमिक सॉफ्टवेअरद्वारे, जसा राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केला होता की नावं काढली जात आहेत, 1 नंबरची नावं प्रत्येक यादीमधली गायब आहेत किंवा 1 नंबरचं नाव इतरांची नावं काढते, असा आरोप केला होता. या आरोपाकडे तुम्ही कसं बघताय? ह्या खरंच काही तथ्य दिसतंय का? आणि दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे विरोधकांचा जो आरोप आहे की त्यांची समर्थक नावं काढली जातात, या आरोपांकडे सुद्धा तुम्ही कसं बघता? म्हणजे ते मतदार विरोधकांचे आहेत किंवा विरोधक समर्थक मतदार आहेत, हे कसं काय सिद्ध होऊ शकतं तसं? एक एक मुद्द्यावर मी बोलतो. 3 प्रश्न विचारलेले आहेत. त्यातला पहिला जो प्रश्न आहे की सर्व्हर, जो आरोप केला गेला, जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि एक मुरब्बी राजकारणी, त्यांनी तो आरोप केला. ते तसं सनसनाटी आरोप करत नसतात. एक तुम्हाला मी आठवण करून देतो. साकेत गोखले तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत. त्यांनी मागे आरोप केलेला, त्यांनी पुन्हा तो आरोप केला की निवडणूक आयोगानं अनेक कामं खासगी लोकांना आउटसोर्स केलेले आहेत. त्यांचा इशारा होता भारतीय जनता पार्टीच्या आयटी सेल मधल्याही काही लोकांना दिलेली आहेत कामं असतात. त्यांनी त्या दाखल काही पुरावे सुद्धा सादर केलेले. पुढे आयटी सेलशी संबंधित असणाऱ्या एका व्यक्तीनं पुढे ते फेटाळले. निवडणूक आयोगाकडे त्यांनी माहिती अधिकारातून माहिती मागितली, ती देण्यास नकार देण्यात आला. मात्र असं सांगण्यात आलं की आम्ही कोणाला असं हायर करत नाही कोणत्या याला, मात्र वैयक्तिक पातळीवर काही लोकांना अशा पद्धतीनं काम दिलं जातं. याचा अर्थ काम दिलं जातं हे सत्य आहे. दुसरं असं की ओळखपत्रांचं प्रिंटिंग कोण करतं? स्वतः निवडणूक आयोग करतं का, की आणखी कोणाला काम दिलं जातं? जर ओळखपत्रांचं प्रिंटिंग आउटसोर्स केलं जात असेल, जर मतदार याद्या
डिजिटलायझेशन करण्याचं काम आउटसोर्स केलं जात असेल तर सर्व्हरचा ऍक्सेस दिल्याशिवाय, भले तो लिमिटेड ऍक्सेस असेल, तसं करणं शक्य नाही, हे माझ्या तंत्रज्ञान क्षेत्रातील मित्रांनी मला सांगितलं. आता त्यात पुन्हा कसं आहे की तुम्ही केवळ पहा, आपण एखादी फाईल देताना रिडेबलचेच फक्त राईट देतो, तसं नाही करता येणार ना. तिथं तुम्हाला एडिट राईट द्यावे लागतील. आणि ते एडिट राईट दिल्यानंतर त्याचा कसा उपयोग होईल. आणि आणखी तुम्हाला गंमत सांगतो, बीएलओ कडे एंट्री याचं हे असतं, त्याचा स्थानिक पातळीवर काही प्रमाणात का होईना दुरुपयोग होत असतो. अशा तक्रारी येत असतात की एखाद्या विशिष्ट नेत्याच्या, विशिष्ट पक्षाच्या, विशिष्ट नेत्याच्या कार्यालयात बसून तिथूनच पासवर्ड आणि लॉग इन करून काम केलं जातं. निवडणूक आयोगानं स्पष्ट करावं की तसं नाहीये. आम्ही त्यांना सर्व बीएलओना देशभरातल्या आमचे लॅपटॉप दिलेत, जे करणं शक्य आहे. आणि त्या लॅपटॉपची रेंज जोपर्यंत निवडणूक आयोगानं प्रोव्हाइड केलेल्या वायफाय नेटवर्कशी जुळत नाही, ते त्या मर्यादेत असत नाही, तोपर्यंत ते इतर काही करू शकत नाहीत. असं काही आहे का? तशी सुरक्षेची काळजी घेतली गेली आहे का? आणि पुन्हा त्या नेटवर्कला तेवढं फायरवॉलचं संरक्षण आहे का की इतर कोणी बाह्य ऍक्सेसच मिळू नये? निवडणूक आयोगाला केवळ आता मोगम आणि राजकीय नेत्यांसारखं बोलून चालणार नाहीये. काल राजकीय नेते काही मला तसं बोलताना दिसले, काँग्रेस राष्ट्रवादीचे. आता त्यांनी ते तोंडातले गुलाबजामुन काढून टाकावेत. त्यांनी आता थोडं कडक सरसपट्ट बोलावं. होय, निवडणूक आयोग स्वायत्त यंत्रणा आहे, त्याच्याबद्दल सन्मानच. मात्र लोकशाही, निवडणूक आयोगाकडे सर्वात जास्त अधिकार आहेत. निवडणुका संदर्भातील मतदार नोंदणीपासून ते निकाल जाहीर करण्यापर्यंतचे त्यांच्याबद्दल जेव्हा गंभीर आक्षेप घेतले जात असतील आणि ते जर राजकीय विधानांसारखी डायलॉगबाजी करून ते केवळ मोघमरित्या फेटाळून लावत असतील तर माफ करा, निवडणूक आयोगाला सुद्धा जाब विचारला पाहिजे. आपण उत्तर मागणं हा अवमान नसतो, ना न्यायालयाचा ना निवडणूक आयोगाचा. हेही मी अनेकांसाठी स्पष्ट करतो. आरोप करणं, काहीतरी हेतू पुरस्कार केलाय असं हे करणं, तो गुन्हा होऊ शकतो, तो बदनामी होऊ शकते, तो अवमान होऊ शकतो. तुम्ही एखाद्या त्यांच्या कृतीबद्दल किंवा एखाद्या कारवाईबद्दल सभ्य सुसंस्कृतपणे नियमानुसार विचारणं हा गुन्हा होऊ शकत नाही, अवमान होऊ शकत नाही. विरोधी पक्षांनी लक्षात घेत आता वागलं पाहिजे, जाब विचारण्यास सुरुवात केली पाहिजे. वेळ आलेली आहे, हीच ती वेळ आहे. खरं तर ही वेळ गमावली तर आपल्याला काळ माफ करणार नाहीये. हा पहिला मुद्दा झाला. दुसरं तुम्हाला सांगतो, सर्व्हरचा ऍक्सेस नसेल दिला असं गृहीत धरूया, जाहीर करावं. प्रतिज्ञापत्रावर नको, जसा निवडणूक आयोग हट्ट धरते तसं, पण किमान जाहीर करावं की आमचा ऍक्सेस फक्त आमच्याकडे, इतर कुणाकडे. आणि मगाशी मी म्हटलं तेही मग सांगावं की काय टेक्निकल सपोर्ट तुम्ही तुमच्या बीएलओ ना प्रोव्हाइड केलेला आहे, तर विश्वास बसेल. कारण मी स्वतः पुस्तकावर संशोधन करताना, तपास करताना अनेक, मी नाव घेत नाही पक्षांचं, जाणीवपूर्वक घेत नाही, मात्र माझ्या मित्र असणाऱ्या, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या, लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधील अनेकांनी मला सांगितलं की आमच्या कार्यालयात बसूनही मतदार नोंदणी केली जाते. हे सत्य आहे. त्या पलीकडे जात नावं कशी वगळली जातात, विशिष्ट पक्षांची कशी, अनेकांना हे रहस्यमय वाटेल, खोटं वाटेल. अहो, गुप्त मतदान पद्धती आहे, कसं नाव वगळू शकतात, असं कसं कळू शकतं कुणी कुणाला मत दिलं? फार सोपं आहे. नितीन गडकरींनी तर त्यांचे समर्थक मतदार लोकसभेला, या लोकसभेला वगळल्याचा आरोप केलेला, ऑन कॅमेरा आरोप केलेला. त्यामुळे नितीन गडकरींना तर आपण भाजपा विरोधी ठरवू शकत नाही. निवडणूक आयोगावर भंपक आरोप करतात, स्पष्ट बोलत नाहीत असं बोलू शकत नाही. नितीन गडकरी हे बोललेले, पण तरी सुद्धा चला मी त्यांना बाजूला ठेवतो. ते सुद्धा थोडस मोदी विरोधकांपैकी मानले जातात, पक्षांतर्गत राजकारणात पोळलेले आहेत, त्यांनाही बाजूला ठेवतो. एक विचारतो मी, एक सांगावं, आपली निवडणूक पद्धत, आपली मतदान पद्धत ही 100% गोपनीय आहे का? जाचा बागुल बोवा, खोटेपणानं, हे मी जबाबदारीनं बोलतोय, निवडणूक आयोगानं सीसीटीव्ही फुटेज नाकारण्यातून केला. काय सांगितलं? आपल्या आया बहिणींचं द्यायचं का? मला कळलंच नाही. निवडणूक आयुक्त बोलतात की नेते, असं त्यांचं ते विधान होतं. अहो, मुळात आया बहिणींचं ज्या मतदार म्हणून उभे असतात, त्यांचं काही कुठचं वेगळं फुटेज कुणी मागत नसतं आणि गोपनीयतेचा भंग होतो असं सांगितलं जातं. तुम्ही सुद्धा मतदार आहात निखिल, आपण जिथं ईव्हीएमचं बटन दाबतो तिकडे कॅमेरा असतो का? नसतो. मग उगाच गोपनीयतेचा भंगाच्या बोंबाबोंब कशाला पाहिजे?
आणि तुम्हीच सीसीटीव्ही देताना गोपनीयता आणि माय भगिनींची आठवण होते तुम्हाला. परंतु इतर वेळी ज्यावेळी त्यांचं सर्व बाहेर फोटोग्राफी चालू असते, बाकी असतं, त्यावेळी आणि मोठे नेते जाऊन मतदान करतात तेव्हा का अलाव केलेलं असतं तुम्ही? तेव्हा गोपनीयतेचा भंग नाही का? तसंच हिजाब, आता जर आलं की हिजाब वर करा, बुरखा वर, माफ करा, आपला पदर घेतलेला तो घुंगट म्हणतात उत्तर भारतात, त्यामुळे हिंदू मुस्लिम असा काही फरक नाही करत आहे मी, वेगळा राजकीय मुद्दा नाही मांडायचा. जर घुंगट वर करणं, हिजाब वर करणं हा आपल्या माय भगिनींच्या प्रायव्हसीचा भंग नसेल, माझा पाठिंबा आहे त्याला, हे आधी स्पष्ट करतो. हिंदू काय मुसलमान काय, चेहरा दाखवलाच पाहिजे. परंतु जर तो त्यांच्या प्रायव्हसीचा भंग नसेल माय भगिनींच्या, तर सीसीटीव्हीने नसतो नसतो होत. पण तरी सांगितलं गेलं. आता मुद्दा कुठचा आहे माझ्या यातला, की कसं कळतं मग हे एवढं गोपनीयता तरी कसं कळतं? निकाल, मतदान यंत्र एकत्र, अहो त्याचं कारण असं असतं, आपल्याकडे यादीनुसार, बूथनुसार आकडे जाहीर होतात. कोण हे पुढे ते पुढे, म्हणजे तुम्हाला तुळशीदास भोईटेनं कुणाला केलं कळणार नाही, निखिलनं कुणाला केलं करणार नाही. मात्र ते ज्या सोसायटीत राहतात, चाळीत राहतात, वस्तीत राहतात, पेठेत राहतात, त्या पेठेचा कल त्या यादीमुळे 100% उघड होतो. तिथं एक सामूहिक गोपनीयतेचा भंग होतो, हे मांडलंय मी. आणि त्यानुसार मग ठरवण्यात येतं की नितीन गडकरींना महलमध्ये जास्त मतदार आहेत का, मग ठीक आहे, तिकडचं एक यादीच उडवून टाकूया, त्या यादीतले अर्धे उडवून टाकूया. हे केवळ मी असंच उदाहरण म्हणून सांगतोय, तसं घडलं असा माझा दावा नाहीये. नितीन गडकरींनी त्याचा आरोप केला, महलचं नाव त्यांनी घेतलं का तर नाही, मात्र त्यांचे समर्थक मतदार जे असतील त्यानुसार मी हे बोललेलो आहे. तसं घडू शकतं. ठराविक पक्ष, ठराविक नेते आणि ज्यांना डोकं आहे या पद्धतीचं कुटील, ते तसं करून घेऊ शकतात. ते मतदार वगळू शकतात आणि तिकडे बाहेरचे मतदार, बोट वोटर्स वाढवू शकतात. हे शक्य आहे आपल्या तथाकथित गोपनीय निवडणूक पद्धतीत. हे मला तुमच्या लक्षात आणून द्यायचं आहे. त्यामुळे जे आरोप केले जातात आहे त्या आरोपांना आपल्या निवडणूक आयोगानं गंभीरतेनंच घ्यावं. कारण निवडणूक प्रक्रिया सदोष असणं, त्यांच्यात त्रुटी असणं, हे आपल्या लोकशाहीसाठी घातक आहे. आज भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे, त्या पक्षांतर्गत काय होऊ शकतं ते गडकरींच्या आरोपांमधून आपल्याला दिसतंय. उद्या भारतीय जनता पार्टी जिथं विरोधात आहे, तिकडचे सत्ताधारी काय धुतल्या तांदळासारखेच असतील का? तुम्ही जर त्रुटी ठेवल्या, तुम्ही जर चोरवाटा दाखवल्या, तर त्याचा फायदा ते सुद्धा घेऊ शकतील. आणि भारतीय जनता पार्टीसाठी तमिळनाडू काय आणि बंगाल काय जिंकणं हे अवघड होऊन बसेल. हे सुद्धा नम्रतेनं मला लक्षात आणून द्यायचंय. निखिल. सर, तुम्ही आता पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूचा उल्लेख केला, त्यावरनं असं आठवलं की पश्चिम बंगालमध्ये आता नुकतंच जे बीएलओ आहेत त्या 5 बीएलओवर कारवाई करण्याची सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली होती आणि त्यानुसार मग तिथल्या राज्य सरकारनं पण त्यांच्यावर कारवाई केली नाही. हे सुद्धा असं घडू शकतं जर अशाच प्रकारचे आरोप सातत्याने चालू राहिले तर. हे फक्त एक उदाहरण म्हणून सांगायचं होतं. पण याशिवाय मला निवडणूक आयोगाबद्दल सुद्धा थोडेफार प्रश्न विचारायचे होते. निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेबद्दल आपण बोललात. संविधानाचं जे अनुच्छेद 324 ते 329-30 आहे त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेबद्दल बोलण्यात आलेलं आहे, केंद्रीय निवडणूक आयोग. त्याचनुसार अनुच्छेद 243 आणि 243 ZA मध्ये राज्य निवडणूक आयोगाबद्दल सांगण्यात आलेलं आहे. काल जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये चर्चा झाली की नक्की अधिकार कोणाला आहेत निवडणूक आयोगाला मतदार यादी तयार करण्याची, राज्य निवडणूक आयोग की केंद्रीय निवडणूक आयोग, तर असं दिसून येतं की राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार याद्या तयार करण्याचे अधिकार आहेत. पण ते सुद्धा विधानसभेच्या ज्या याद्या असतात त्याच फायनल करून त्याच ह्याच्यासाठी वापरतात. मग हे नक्की अधिकारांचं काय जे घोळ झालेला आहे त्याच्याबद्दल थोडंफार सांगा की राज्य निवडणूक आयोगानं असं का प्रतिक्रिया दिली असावी की त्याचे अधिकार केंद्राकडे आहेत आणि केंद्रीय अधिकाऱ्यांनी असं म्हटलंय की ते अधिकार राज्याकडे आहेत. या संदर्भात थोडंफार माहिती. एक तर फक्त थोडक्यात एक स्पर्श करतो मुद्द्याला. तुम्ही जो बंगालचा उल्लेख केला, त्या बीएलओवर कारवाई नाही झाली, योग्य मुद्दा आहे तुमचा. बंगाल सरकारनं कारवाई केलीच पाहिजे, ममता सरकारनं. मात्र त्याच वेळी बिहारमध्ये 50 लाखांपेक्षा जास्त मतदारांची नावं वगळण्यात आलेली, आणि मगाशी तुम्हीच म्हणाल काही लाखांवर ते आलं. निवडणूक आयोगानं वाद माजलेला असताना त्या सर्व बीएलओंचं मानधन वाढवून त्यांना पुरस्कृत केलेलं. तिकडच्या किती बीएलओंवर निवडणूक आयोगानं आतापर्यंत कारवाई केलेली आहे? एकही नाही. तिकडे तर कोणी अडवायणार नाही. नितीश कुमार सत्तेत आहेत, भाजपा सत्तेत आहे,
मात्र हे घडतं आपल्याकडे, हेच मला निदर्शनास आणून द्यायचंय. आता पुढच्या टप्प्यावर अधिकार कुणाचा? मी अधिकारपेक्षा म्हणेल की जबाबदारी कुणाची हे सांगा. तुम्ही आठवा निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद राहुल गांधींच्या आरोपांनंतरची. आम्ही मतदार यादी तयार करत नाही असं केंद्रीय आयुक्त सुद्धा बोललेत. ते बोलले होते BLO करतात, ते हे करतात, ते करतात, त्यांच्याचे सुपरवायझर करतात. मग प्रश्न हा पडतोय, हे आहेत कोण? या अदृश्य शक्ती कोणत्या? जर गल्ली ते दिल्ली सर्वच जण हे सांगत असतील की आम्ही नाही करत, हे त्यांच्याकडे बोट दाखवतात, ते BLOंकडे बोट दाखवतात, तर BLO जर सर्व करत असतील तर या पदांवर बसलेली स्वायत्त अधिकार असलेली माणसं करतात काय? जबाबदारी टाळणं. म्हणून मी अधिकारांवर जात नाही, मी जबाबदारीवर बोलतो. कसं असं करता येईल? अनेकांना असं वाटतं की निवडणूक आयोगावर उगाच आरोप केले जातात. 140 कोटीचा देश 150 कोटीचा झाला आता. महाराष्ट्रात 14 कोटी 14.5 कोटी लोक राहतात. 9.5-10 कोटी मतदार आहेत. कसं चालेल असं? काही पुळका येण्याची गरज नाही. लक्षात ठेवा. मान्य आहे मला, निवडणूक आयोगाकडे स्वतःची यंत्रणा नसते. निखिल, मात्र आठवा, तुमच्याही संपर्कातील काही शिक्षिका असतील, काही, मी महिला वर्गाविषयी विशेषतः सांगतो तुम्हाला, सरकारी सेवेतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला वर्गांमध्ये काही स्त्रिया गरोदर असल्या तरी सुद्धा त्यांच्यावर निवडणूक ड्युटीची सक्ती असते की नसते? असते. अतिशय क्रुशियल कंडिशन, म्हणजे गंभीर परिस्थितीत आरोग्याच्या असलेल्यांना सुद्धा निवडणूक ड्युटी करण्यास भाग पाडलं जातं. अशा सरकारी कर्मचाऱ्यांकडून तक्रारी येतात. भीती असते की निवडणूक आयोग कारवाई करेल, निलंबित करून टाकेल. हे घडतं. मग त्याच निवडणूक आयोगाची जरब निवडणुकीसाठी अत्यावश्यक असणाऱ्या मतदार याद्यांची मधील सदोषता दूर करण्यासाठी योग्य ते मनुष्यबळ मिळावं, यासाठी त्यांना उपयोगात आणता येत नाही का? ते अधिकार त्यांच्याकडे नाही आहेत का? असं कसं घडू शकतं? नाहीतर फक्त जर निवडणुका घेणं, कार्यक्रम जाहीर करणं, एवढंच जर निवडणूक आयोगाला आपलं काम वाटत असेल तर माफ करा, तीव्र वाटेल, टोकाचं वाटेल, पण कुणीतरी हे बोलणं भाग आहे. म्हणून मी हे बोलतो की मग कशाला पाहिजे निवडणूक आयोग? मोठमोठ्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या आहेत. निवडणूक हा जर फक्त इव्हेंट असेल, तिकडे कुणाचीच इतर काही जबाबदारी नसेल, तर देऊन टाका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला, पैसे तरी वाचतील. काही राजकीय नेत्यांचं त्यातही भलं होईल. त्यांच्या स्वतःच्याही असतात कंपन्या. हे घडतंय. फक्त जाता आता पुन्हा तो सुरुवातीचा तुमचा मुद्दा, जे आरोप झाले त्याबद्दलचा, जोपर्यंत साकेत गोखलेंचा मी मगाशी उल्लेख केला, त्यांनी जरी तसं सांगितलं तरी सुद्धा राज्यातील नेत्यांना त्याबद्दल जे कामं आउटसोर्स केले बद्दल त्याचं थेट दाखवत, आता निवडणूक आयोग ती नावं देत नाहीये, ही लपवा छपवी आहे, मात्र शोधावं लागेल. शोधक पत्रकारिता निवडणूक आयोगाच्या विरोधात राजकीय पक्षांना करावी लागेल, विरोधातल्या, आणि कनेक्शन उघड करावे लागतील. केवळ बोलून चालणार नाही. हे मला जयंतराव पाटील, बाळासाहेब थोरात, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, कॉम्रेड अजित नवले, अनेक नेते तिकडे होते, त्या सर्वांसाठी माझं सांगणं आहे, बोलून चालणार नाही. कारण पहा, राहुल गांधी मताधिकार यात्रेपर्यंत गेले तेजस्वी सोबत, मात्र त्यांनी प्रत्यक्षात जेव्हा आक्षेप नोंदवायची वेळ आली तेव्हा ते नव्हते. विरोधक पक्षांना राहुल गांधी आणि आपल्यात एकच फरक करावा लागेल, राहुल गांधींचं अभ्यासू मांडणी प्रेझेंटेशन घ्यावं, मात्र मध्येच सर्व सोडून सातत्य तोडत ते जसं परदेशात निघून गेले तसं आपल्या विरोधकांनी महाराष्ट्रातल्या करू नये. हे सतत सातत्यपूर्ण पद्धतीने करावं लागेल, तरच वातावरण निर्मिती होईल. नाहीतर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे नेते आरोप करतात आहे की आधीच यांनी रुदाली केलं, रडगाणं सुरू केलं, तसं निकालानंतर सुद्धा त्यांना करावं लागेल. तेवढं काळजी आपल्या विरोधकांनी घेतली पाहिजे. सर, शेवटचे एक दोन प्रश्न. आपण जसा आता BLO सारखा आपल्या प्रश्नामध्ये उल्लेख किंवा उत्तरांमध्ये सुद्धा उल्लेख येतोय BLOचा, तसाच प्रत्येक बूथवर एक पक्षाचा सुद्धा एजंट असतो, ज्याला BLA म्हणतात, बूथ लेवल एजंट. तर
आता आपण बघतोय की ही जी पत्रकार परिषद घेतली त्यामधून आरोप झाले, त्यातून गैरप्रकार उघडकीस आले, हे सगळे ठीक आहे. पण ह्या सगळ्यांना जर रोखायचं असेल तर प्रत्येक पक्षाकडे BLA सारखी एक सक्षम यंत्रणा असणं गरजेचं आहे. प्रत्येक बूथवर आपला एक एजंट असणं गरजेचं आहे. कालच एक उदाहरण देतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बिहारचं जे इलेक्शन सुरू आहे तिथल्या बिहारच्या भाजपच्या सर्व बूथ लेवल एजंटशी स्वतः पंतप्रधान संपर्क साधत होते किंवा त्यांच्याशी संवाद साधत होते. अशा प्रकारची यंत्रणा किंवा बूथ लेवल एजंट सारखी यंत्रणा विरोधकांकडे मजबूत नसल्यामुळं यासारखे गंभीर प्रश्न अजून जास्त गंभीर होत चाललेले आहेत का? सत्य आहे, वास्तविकता आहे. भारतीय जनता पार्टीचे जेवढे म्हणजे त्यांच्याही 100% नाही आहेत बूथ लेवल एजंट. हे मला धक्कादायक नव्यानं कळलं. निवडणूक आयोगाकडे तरी त्यांची नोंद नाहीये. प्रत्येक बूथवर कार्यकर्ते नसतात का? असतात. मग ते प्रशिक्षित BLA ज्यांना म्हणावं, जे 5 वर्ष सक्रिय पाहिजे, निवडणूक याद्यांची पडताळणी, मतदारांची नोंदणी, मतदारांचं नाव वगळणं, या सर्वांवर त्यांचं लक्ष पाहिजे. ते तसंच दिसत नाही. भारतीय जनता पार्टीकडे असणारा पूर्णकालिक अंश जे काही संकल्पना आहेत त्यांच्या, त्या पद्धतीनं आता विरोधकांनी सुद्धा काम केलं पाहिजे. आता फुकटचा वडापाव खाऊन किंवा आता फक्त पक्षाच्या विचारांखातर काम करणं हे बस झालं. आता करिअर म्हणून नवे नेते जसं पॉलिटिक्सकडे पाहतात तसंच कार्यकर्ते सुद्धा पाहतात. मग त्यांना तुम्ही योग्य ते मानधन दिलं पाहिजे. तुम्ही त्यांना 24/7 राबवू पाहता, तसंच त्यांचं घर चाललं पाहिजे, ही तुमची जबाबदारी आहे. हे अनेकांना हार्श वाटेल, कुठून पैसा आणायचा वाटेल, कुठून पैसा आणायचा तुम्हाला कळतं म्हणून तुम्ही राजकारणात आहात. त्यामुळे कृपया आता जर तुम्हाला भारतीय जनता पक्षाची समतुल्य लढाई लढायची असेल, त्या क्षमतेत यायचं असेल, तर तुम्हाला BLAची फौज तयार करणं गरजेचं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेसारखा पक्ष ज्यांच्याकडे मजबूत बांधणी आहे, उद्धव ठाकरे हे चांगले संघटक मानले जातात, त्यांच्याकडे गटप्रमुखांचं मोठं जाळं आहे. अधूनमधून ते त्यांच्याशी बोलत असतात, त्यांचा मूड, लोकांचा मूड समजून घेण्यासाठी शिवसेना भवनला किंवा मातोश्रीवर बैठका होतात. त्या गटप्रमुख नेटवर्कला अधिकृत BLA मध्ये बदलून ठाकरेंच्या शिवसेनेला काम करताल आणि मवियातल्या इतर पक्षांना विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेल्या 20 जागांपैकी नंबर 1च्या जागा त्यांना मिळाल्या विरोधकांमधल्या, त्यापैकी 10 जागा एकट्या मुंबईतल्या आहेत. त्यात अदानी वगैरे फॅक्टर्स महत्वाचे ठरले. तसंच शिवसेनेचं गटप्रमुख नेटवर्क सुद्धा प्रभावी ठरलं असं मला कळलं. त्याचा उपयोग त्यांना जर होऊ शकतो, त्यांचं यश वाढवू शकतं, तर इतर विरोधी पक्षांना सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. लक्षात ठेवा, भाजपाकडे BLAच्या जोडीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक मोठी यंत्रणा असते. सहानुभूतीदार असतात. ते प्रत्येक क्षेत्रात आहेत. शैक्षणिक, आर्थिक, बँकिंग, वकिली, निवडणूक आयोग. जबाबदारीने बोलतो का निवडणूक आयोग शेवटी सरकारी सेवेतून येतो. सरकारी सेवेत संघाचे स्वयंसेवक आहेत. तुमच्याकडे काय? हा विचार विरोधकांनी आतापासून केला पाहिजे. आणि केवळ रडगाणं गायलं असं नको, तर आम्ही सुद्धा प्रयत्न केले तसं करत जर त्यांना लढायचं आणि जिंकायचंही असेल तर त्यांना BLA नेटवर्क गंभीरतेने घेतलं पाहिजे. सर, जाता जाता एक प्रश्न मुंबईच्या बद्दल, जसा तुम्ही उल्लेख केला, ठाकरे बंधूंचा उल्लेख केला आणि मुंबईचा देखील उल्लेख केला. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये एक विशेष गोष्ट होती, ती म्हणजे राज ठाकरे स्वतः त्या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. त्यांनी जोरदार फटकेबाजी केली पत्रकार परिषदेमध्ये. त्या संदर्भानं थोडंसं सांगा की राज ठाकरे हे आता ऑफिशियली महाविकास आघाडीचे घटक झालेले आहेत असं म्हणायचं का? आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये आणि विशेषतः मुंबई महानगरपालिका आणि MMR रिजनच्या महानगरपालिकांमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंचा नक्की कसा इम्पॅक्ट पडू शकतो, हा शेवटचा प्रश्न. निखिल, खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही, कारण अनेकांकडून दुर्लक्षिला गेलेले एक घडामोड सांगतो तुम्हाला. मध्यंतरी बातम्या काय आल्या, मी सुद्धा एका मला प्रश्न विचारला, त्याच्यावर त्याचं विश्लेषण केलेलं की काँग्रेस मनसेला टाळतंय असं दिसत होतं, नकार देत आहे. सगळीकडे आलं, इंग्रजी माध्यमांमध्ये, मराठीमध्ये सगळीकडे बातम्या आल्या. त्यामुळे एका न्यूज चॅनलसाठी मी तसं विश्लेषण सुद्धा केलं, त्यावरचं काय कारण असू शकतात आणि काय धोका आहे काँग्रेसला त्याचा. परंतु त्याच दिवशी संध्याकाळी, म्हणजे परवाच्या संध्याकाळी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक प्रेस नोट काढली. त्यात त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की काँग्रेसमध्ये याबद्दलचा मनसेचा, महायुतीचा, महाआघाडीचा प्रस्ताव नाही आलेला, त्यावर चर्चाही झालेली नाही. याचा अर्थ त्यांनी अप्रत्यक्षरित्या हे स्पष्ट केलं की काँग्रेसनं मनसेला नकार दिलेला नाही. हे सर्वात महत्वाची घडामोड होती. मी मुक्तपीठवर आमच्या एक व्हिडिओ केलेला त्यावर. परंतु दुसरं काय झालं लक्षात घ्या.
नाही, राज ठाकरेंना काँग्रेस नकोच 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 अशाही बातम्या येत होत्या. प्रत्यक्षात लोक विसरतात, राज ठाकरेंना काँग्रेस अस्पृश्य आहे का राजकीय दृष्ट्या? तसं असतं तर 2019ला लाव रे तो व्हिडिओ करत राज ठाकरे कुणासाठी फिरलेत? तसंच या पत्रकार परिषदेत किंवा सतत 2 दिवस ते कुणाच्या खांद्याला खांदा भिडवून निवडणूक आयोगाला भेटत होते आणि आता पत्रकार परिषदेत सुद्धा बसले. स्पष्ट आहे. पुन्हा बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल थोडा 1-0 वाढवण्याची गल्लत झाली त्यांच्याकडून. कुणीतरी माहिती चुकीची दिली असेल, शून्य वाढवणारी. मात्र बाळासाहेब थोरातांचा तो पराभव झाला 8-9 वेळा जिंकल्यानंतर, त्यावर त्यांनी केलेलं भाष्य हे ते स्वतःच्या उमेदवाराचं नाव घेऊन नाही बोलले ना मनसेच्या. ते काँग्रेसचे नेते असणाऱ्या बाळासाहेब थोरातांचा पराभव कसा धक्कादायक आणि अशक्यप्राय त्यावर बोलले. हे जर आपण लक्षात घेतलं तर आता मनसेयुक्त मवियाची शक्यता वाढलेली आहे. झाली असं नाही म्हणत मी. मी आजवर ठाकरे सुद्धा एक झाले असं नाही म्हणत. अगदी राज ठाकरेंच्या निमंत्रण पत्रिकेवर दिवाळी रोषणाईच्या त्या शिवतीर्थावरील जरी उद्धव ठाकरेंचा उल्लेख झालेला असला, त्यांच्या हस्ते होणार असलं, तरी सुद्धा जोपर्यंत राजकीय युती घोषित होत नाही तोपर्यंत मी ते बोलणं टाळतोय, थेट बोलणं. तसंच मनसेयुक्त मविया असेल, हे शेवटी या सर्व नेत्यांना उघड करावं लागेल, अधिकृत जाहीर करावं लागेल. फक्त आता पर्याय त्यांच्या पुढे नाही आहे. विशेषतः मतदार याद्यांमध्ये जर असे घोळ असतील, ते आरोप करतात तसे, तर त्यांना लढण्यासाठी आता वजाबाकी नाही, बेरीजच करत राहावं लागेल. सर, आपले खूप खूप आभार. आपण काल जी मवियाची पत्रकार परिषद झाली त्या संदर्भानं आणि निवडणूक आयोगाच्या एकंदरीत कारभारासंदर्भासोबतच त्याच्या एकंदरीत प्रोसेस संदर्भात अशा सगळ्यांची उत्तरं दिलेली आहेत. अशाच प्रकारच्या विषयांसंदर्भात पुन्हा भेटत राहू, पण तोपर्यंत धन्यवाद.